मानकरी राहिलाय ते आपण नंतर देऊ, परंतु फायनलचा मुकाबला आहे 1 षटकांचा असं समजायचं आहे मित्रांनो. आपली मॅच मात्र टाय झाली आणि सुपर ओव्हर मैदानामध्ये चालली. फायनल मुकाबल्यामधील बघूया पंकज शिलेमकर ऑन अ बॉलिंग मार्क, वर्सोली एंड कडून सर्व कोळ्यांचं आराध्य दैवत कुलदैवत मल्हारी मार्तंड यांचं मात्र सुंदर असं मंदिराचा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र डॉट असल्याचा इशारा पंचांनी कळवलाय. बॅड लाईटचा सामना आपल्याला पाहायला जरूर मिळतोय, परंतु आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पंकज सिलीमकर आहे मित्रांनो. हा स्विच हिट केलाय, स्विच हिट, परंतु यष्टीरक्षक चकलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव नाही आहे. भागेश शौलकरला आता मात्र खेळी सजवावी लागेल. मागील जे षटकामध्ये झालं, मागील मॅच मध्ये जे झालं ते मात्र विसरून, ते व सर्व विसरून इथे मात्र संघर्ष करावा लागेल. भागेश शौलकर एक हार्ड हिटर फलंदाज आहे. अनेक स्पर्धेमध्ये त्याची फलंदाजी आपण पाहिली असाल, परंतु आता फायनल सामन्यामध्ये कशा प्रकारे त्याच्याकडून खेळी पाहायला मिळेल. पंकज शिलीमकर लेग ब्रेक आणि ऑफ ब्रेक पद्धतीची गोलंदाजी करत असतो. आता मात्र बघूया कशा प्रकारे त्याच्याकडून ही कामगिरी मैदानावरती पाहायला मिळते. हा चेंडू मात्र फिरवलाय, अक्षरशः फिरवलाय आणि मात्र पंचांचा डिसिजन आलाय. हा मात्र चांगला चेंडू असल्याचा निर्धाव चेंडू, परंतु चिकी रन्स पलून काढली आणि मात्र धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत 2 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ झालाय, 2 धावा. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये काय घडणार? 3 चेंडू तर वायशत संघाच्या नावावरती राहिलेत, परंतु नवगाव संघ काही कमी पडणार नाही आहे. लखमादेव नवगाव. हा चेंडू अक्षरशः फिरवलंय, त्याच्या बोटावरती नाचावं लागलंय जयेश सुरेकर याला. 2 चेंडूंचा खेळ आहे ना बाकी. चला मित्रांनो, 2 चेंडूंचा खेळ आहे ना बाकी. धावफलकावरती 2 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. एखादा मोठा फटका जयेश सुरेकर. हा खराब चेंडू, खराब, परंतु चेंडू वायशत संघाचा जल्लोष आणि मात्र जयेश बॅक टू द डगआउट. प्रेक्षक लक्ष ठेवा, म्हशी येतील आता. म्हशींचा टाइम झाला. इथे बिबट्या नसला तरी म्हशीला सुद्धा घाबरायचं आहे. कालच्या दिवसामध्ये मित्रांनो आली होती आणि सासवने च्या खेळाडूची पाठ काढली होती. शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज मित्रांनो, पूर्ण धाव आहे की रनआउट आहे? नाही, पूर्ण धाव आहे. 3 धावा झाल्या, 4 धावा पाहिजे. फायनलचा मुकाबला आहे. 6 चेंडू 4. जरी धावा कमी असल्या तरी चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा आणि मात्र खेळाडू अर्थात फलंदाज पाठवा. चला ओव्हर टू यू विकास दादा. थँक्यू. क्या बात है गाँव देवी वायशत, क्या बात है. बहुत बढ़िया गेम यहाँ पे आपका हो रहा है. अतिशय चांगला खेळ आपण करून दाखवलात. 3 धावांवर रोखलत आपण. ज्या संघाने अगोदरच्या मॅच मध्ये तब्बल 18 धावा काढल्या होत्या, सहजरित्या काढल्या होत्या, त्या संघाला आपण 3 धावांवर रोखलेलं आहे. म्हणजे आपल्या गोलंदाजाचं कौतुक आणि कौतुकच करावं लागेल, भरपूर कौतुक करावं लागेल. 4 धावांची आवश्यकता आहे. चला बॅटर जाऊ दे मैदानात. क्या बात है. अतिशय चांगला रंगतदार सामना होणार, यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही आहे. 4 धावांचं लक्ष्य आहे गावदेवी वायशत संघासमोर. बघूया ओमकार आणि त्याचा साथीदार काय करणार. 4 धावा काढणार का, किंवा जयेश सुरेकर या 4 धावा काढण्यापासून त्यांना रोखणार का, हे बघणं नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे. मी विनंती करतोय, आम्ही ज्या मान्यवर आहेत या ठिकाणी त्यांनी या सभा मंडपात येऊन बसायचं आहे, मंचकावर येऊन बसायचं आहे. व्हॉलेंटियर चला मित्रांनो, सीमारेषेवर बसा आणि म्हशीच्यावर लक्ष ठेवा. बालकृष्ण मेस्त्री यांना मी विनंती करतोय, इथे मात्र अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बालकृष्ण मेस्त्री, तसेच रवींद्र पाटील, अंकुश पाटील, निलेश गुरव
स्वप्नील पाटील, संतोष कोळी, नागेश सायबा आणि बालकृष्ण मेस्त्री या सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय, समालोचन कक्षापाशी एक व्यासपीठ आहे, त्या व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. ओव्हर टू यू विकास दादा. चला 4 धावांचं लक्ष घेऊन आपण बघतोय सलामीसाठी आले तर धीरज शिलीमकर आणि ओमकार पाटील ही जोडी मैदानात आलेली आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे, परंतु 4 धावा जयेश सुरेकर देणार का? धीरज 4 धावा काढून आपल्या संघाला हा दमदार आमदार चषक उंचवण्याची संधी देणार का? बघूया काय घडणार या सुपर ओव्हरचा थरार. सामन्याला सुरुवात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लेट्स फायनल सेकंड इनिंग बिगिन. पहिला चेंडू हलवार पद्धतीने टच करतोय, पुश करतोय, सिंगल घेतोय. मात्र यावेळेला सिंगल घेण्यासाठीच त्याने चेंडूला ढकलवलं होतं. ते सिलिमिडॉनच्या क्षेत्रामध्ये एक धाव घेतली आणि स्ट्राईक रोटेट केलेली आहे. एका धावाने सुरुवात केलेली आहे. आता जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 3 धावा. दमदार आमदार चषकावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी, हा चषक उंचावण्यासाठी 5 चेंडूत 3 धावांची आवश्यकता आहे. ती गावदेवी वायशत संघाला. सम्राट मिथुन थिटे पुरस्कृत हा संघ आहे. 1 मिनिट दादा. वासुदेव वाटकरे आणि हरिचंद्र कोळी यांना सुद्धा मी विनंती करतोय, अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ओव्हर टू यू विकास दादा. 5 चेंडू 3 धावा. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क आलेला नाहीये. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात. सामना इथे सुद्धा चुरशीचा ठरतोय. सामना संपत नाहीये. सामन्यामधील थरार आणखी वाढत चाललेला आहे. 4 चेंडू 3 धावा. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता असताना बघूया जयेश सुरेकर काय करतोय, कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. सूर्याचा प्रकाश समाप्त होऊन संधी प्रकाश सुरू. या वेळेला मोठा स्ट्रोक. चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रात. 1 धाव मिळालेली आहे. दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज चकलेला आहे. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. थोडासा थ्रो व्यवस्थित झालेला नाही आहे. कलेक्शन चांगलं नाही आहे, त्याच्यामुळे जिथे सिंगल होती तिथे 2 धाव मिळतात. सामना बरोबर झालेला आहे. आता मात्र 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. 3 चेंडू 1 धाव. क्षेत्ररक्षण किती अटॅकिंग लावतात हे बघू आपण. हा चषक, हे चषक गावदेवी वायशतकडे जाणार की त्याच्या पुढे थोडासा रोड क्रॉस करून लेफ्ट हँड ड्राईव्ह करून नवगावला जाणार बघूया. किंवा गतिरोधक आहे वायशतला, तिथेच थांबणार का? 3 चेंडू आणि 1 धाव. चांगला चेंडू, चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. 2 चेंडू 1 धाव. 2 चेंडू 1 धाव. सुपर ओव्हरचा थरार बघा कसा आहे थरार तो. विकास दादा, वासुदेव वाटकरे आणि हरिचंद्र कोळी यांना मी विनंती करतोय, आपण मस्त स्थानापन्न व्हायचं आहे अतिथी कक्षामध्ये. ओव्हर टू यू विकास दादा. शेवटचा 2 चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि धावचेच्या स्वरूपात फलंदाज बाद. क्या बात आहे. वा वा भाई वा. काय सामना होतोय बघा. 3 धावा जिंकण्यासाठी 4 धावा. 3 चेंडूत 1 धाव पाहिजे होती. आता मात्र 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. काय होणार, काय घडणार, काय बिघडणार समजत नाहीये. सामन्याचा निकाल काही होऊ शकतो. 1 चेंडूत 1 धावेची आवश्यकता आहे. सामना खूप आणि खूप रंगतदार अवस्थेत येऊन ठेपलेला आहे. दमदार आमदार चषक कोणाकडे जाणार? वायशतला थांबणार की नवगावला जाणार? 1 धावेची गरज. प्रेक्षकांची सुद्धा उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. 1 चेंडू आणि 1 धाव. माईक बंद करतोय आता मी सुद्धा. 1 चेंडू 1 धाव. फलंदाजीसाठी पंकज शिलीमकर. एक चेंडू आणि 1 धाव. हाय गॉड, व्हॉट अ ट्रॅजेडी. काय घडलंय, काय बिघडलंय बघूया आपण. काय चाललेलं आहे ते बघतोय आपण या ठिकाणी. 1 चेंडू 1 धाव असताना थर्ड अंपायरला पाचारण केलेलं गेलेलं आहे. चला थर्ड अंपायर काय बघतोय या ठिकाणी. चला जास्त नको तिथे गर्दी करू. 1 धाव. आमचा शुभम शोधन पेरेकर चांगला ऑपरेटिंग करतोय.
थांब डीजे थांब दोड असा फटाके वाजवलेच तरी चालतील तोपर्यंत. अजून निर्णय आलेला नाही, फटाके वाजवलेच चालते अजून बघतायत.